सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गरोदरपणातील उलट्यांचा बाऊ करायचा नाही आहे. होणार, उलटी होणार, मळमळ होणार, खायची इच्छा होत नाही, नकोसं वाटतं, अन्नाची शिसारी येते. पण याच्यावर छोटे छोटे उपाय असतात. अगदी डॉक्टरांच्याकडे जायच्या आधीसुद्धा तुम्ही काय करू शकता. गरोदरपणातील 9 महिन्यांचा सुंदर प्रवास या मालिकेतील हा दुसरा व्हिडिओ. गरोदरपणातील दुसरा महिना म्हणजे काय, तुमची पाळी चुकली, मग तुम्ही धडधडत्या हृदयाने हळूच प्रेग्नन्सी टेस्ट करून बघितली आणि आश्चर्य काय, तुम्हाला 2 ठळक गुलाबी रेघा दिसल्या म्हणजे अभिनंदन, तुम्ही गरोदर आहात, तुम्ही आता माता होणार आहात. तुमच्या मनात आनंद मावत नाही. ही गोष्ट गुड न्यूज, कुणाला सांगता कुणाला सांगत नाही, काय करू काय नाही असं होतं. मग याच्यात काय करायचं बघा ना, तुम्हाला काय होतं की बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी टेस्ट करायच्या आधीसुद्धा मळमळ सुरू होते. मळमळ आणि उलटी हा गरोदरपणाचा अविभाज्य घटक आहे. पहिले 3 महिने दिवस गेल्यानंतर आपल्या शरीरातील काही हॉर्मोन्स वाढल्यामुळं ह्या उलट्या होत असतात. त्या स्वाभाविक असतात. खरं तर ज्यावेळेस आमच्याकडे काही गोष्टी उपलब्ध नव्हत्या प्रेग्नन्सी टेस्टसारख्या, त्यावेळेस त्या स्त्रीला उलटी झाल्यानंतर ती गरोदर आहे की काय अशी आम्हाला शंका यायची. तर याच्यावर काय करायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गरोदरपणातील उलट्यांचा बाऊ करायचा नाही आहे. होणार, उलटी होणार, मळमळ होणार, खायची इच्छा होत नाही, नकोसं वाटतं, अन्नाची शिसारी येते. पण याच्यावर छोटे छोटे उपाय असतात. अगदी डॉक्टरांच्याकडे जायच्या आधीसुद्धा तुम्ही काय करू शकता. एक म्हणजे विशेषतः सकाळी उठल्या हा त्रास जास्त होतो, म्हणजे इंग्रजीत आम्ही त्याला मॉर्निंग सिकनेस असंच म्हणतो. तर सकाळच्या वेळेला तीव्र स्वरूपाचे वास टाळा. म्हणजे काय, आपण स्वयंपाकघरात जातो, फोडणी देतो, त्या वासाने मळमळल्यासारखं होतं. असे तीव्र स्वरूपाचे वास तुम्ही टाळले, तुमची उलटी मळमळची भावना कमी होऊ शकते. दुसरी गोष्ट, सकाळी उठल्या तुम्ही जर पातळ पदार्थ घेतले, चहा, कॉफी, दूध, सरबत, तर त्या पातळ पदार्थांमुळे सुद्धा उलटीची भावना वाढू शकते. म्हणून सकाळी उठल्या चहा कॉफी न घेता थोडे कोरडे पदार्थ, चपाती, भाकरी, खाकरा, टोस्ट, बिस्किट, कोरडे पदार्थ खाल्ले म्हणजे मळमळीची भावना कमी राहते. तिसरं काय करू शकता, रात्री झोपताना थोडासा प्रोटीनयुक्त आहार तुम्ही जर घेतला तर सकाळची मळमळीची भावनासुद्धा कमी यायला मदत होते. त्याचबरोबर आपले घरगुती उपाय असतात. बडीशेप आहे, लवंग आहे, तोंडात एखादा खडीसाखरेचा तुकडा आहे, असं काही ठेवलं तरी मळमळीची भावना कमी यायला मदत होऊ शकते. मग तुम्ही काय करायचं, मग आता तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाणार. साधारणपणे प्रेग्नन्सी टेस्ट झाल्यानंतर एक 6 आठवडे 7 आठवडे गरोदरपणा ज्यावेळेस होतात त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांच्याकडे जातो. आता यातही एक गंमत आहे बरं का, की गरोदरपणाचा कालावधी कसा मोजायचा हे बऱ्याच वेळेला तुम्हाला माहीत नसतं. तर आम्ही डॉक्टर गरोदरपणाचा कालावधी कसा मोजतो की तुमच्या शेवटच्या पाळीचा पहिला दिवस जो आहे त्या दिवसापासून गरोदरपणाचा कालावधी मोजला जातो. प्रत्यक्ष गर्भ हा जवळजवळ 15 दिवस नंतर राहत असतो, पण तो केव्हा राहतो हे आपल्याला नक्की माहीत नसतं. पाळी केव्हा आली नक्की माहीत असतं. म्हणून दिवस मोजताना तुमच्या शेवटच्या पाळीचा पहिला दिवस हा तुमच्या गरोदरपणाचा पहिला दिवस मोजला जातो आणि तिथून पुढं आठवडे आणि महिने मोजले जातात. तर या गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यात मग तुम्ही साधारणपणे 6-7 आठवडे तुम्हाला झाले असतात, त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाणार. मग डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तुमच्या नेहमीची तक्रारी असतात, उलटी, मळमळ, छोटे उपाय तुमचे करून झालेले आहेत, घरातल्या लोकांनी सांगितलेत पण त्यांनी फरक पडत नाही. डॉक्टर तुम्हाला माहिती देतील आणि काही ठराविक गोळ्यासुद्धा देतील. त्या गोळ्यांनी तुमची मळमळ बऱ्यापैकी आटोक्यात यायला मदत होते. पूर्णपणे बंद होत नाही. ही मळमळ पूर्ण बंद व्हायला साधारण 3.5 महिने लागतात, नंतर ती आपोआप कमी होते. काही मुलींना मात्र या मळमळीत थोडा तीव्र स्वरूपाचा त्रास होतो, त्या अजिबातच काही खाऊ शकत नाहीत. अशा वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळी बदलून देतात, गोळी वाढवून देतात किंवा गरज पडली तर एखाद्या पेशंटला इंजेक्शन किंवा क्वचित प्रसंगी एखाद्या पेशंटला एखादा दुसऱ्या दिवशी ॲडमिट करून तोंडावाटे काहीच पचत नाही पण शिरेवाटे सलाईन पण लावता येतं. हा तात्पुरता उपाय असतो आणि त्याची तात्पुरतीच गरज असते. बहुतेक वेळेला हे सगळं 3-3.5 महिन्यापर्यंत थांबून जातं. ही उलटी मळमळ दुसऱ्या महिन्यात तुम्हाला चांगलीच सतावते बरं का. त्याबरोबर अजून एक पथ्य काय पाळायचं आहे, घरातले आपले सगळे नातेवाईक जे असतात त्यांना खूप इच्छा असते की हिला आता दिवस गेलेत, हिने खूप काही खावं, त्यामुळे त्यांना जे जे आवडेल ते सगळं तुम्हाला ते खाऊ घालायचा प्रयत्न करतात. पण त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की त्यांना जे आवडेल ते गरोदर स्त्रीला खाऊ घालू नका, तिला जे आवडेल ते तिला खायला द्या. हां, याच्यात मात्र तुम्ही खूप तिखट, तेलकट आणि बाहेरचे पदार्थ टाळायचे, ते तुमच्या तब्येतीला हानिकारक असू शकतात. मग काय करायचं आहे की ते बाळ जे आत्ता पोटात ते काही ग्रॅम वजनाचं आहे, काही मिलीमीटर किंवा काही सेंटीमीटर लांबी रुंदीचं आहे, त्याला एवढं सगळं खाऊ घालायची गरज नसते. आणि बाळ हे बांडगोळासारखं असतं. म्हणजे काय, आईच्या शरीरात काही असो अगर नसो, त्याला जे लागणार आहे ते सगळं ते ओढून घेणार आहे. त्यामुळे घरच्या नातेवाईकांना विशेष सूचना आहे की आत्ता या कालावधीत त्या स्त्रीच्या डोक्यावर बसून तिला खाऊ घालायचा प्रयत्न करू नका. तुम्ही सोन्याचा घास दिलात तरी ती आत्ता खाणार नाही. तुमची जी काय हौस आहे खाऊ घालायची ती 5व्या महिन्यानंतर फेडा. 5व्या महिन्यात तिला खूप भूक लागणार आहे, त्याच्यासाठी हे राखीव ठेवा. मग डॉक्टरांच्याकडे तुम्हाला उलटी मळमळसाठी डॉक्टर औषधं देतील.
त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न विचारतील, काही ठराविक मुद्दे विचारून घेतात आणि त्यानुसार तुम्हाला तुमची बाळंतपणाची अपेक्षित तारीखसुद्धा सांगतात. त्यावर 2 गोष्टी सांगतात तुम्हाला. एक काय की सुरुवातीची सोनोग्राफी म्हणजे काय, डेटिंग स्कॅन. या सोनोग्राफीत डॉक्टर काय बघतात, तुम्हाला गर्भ राहायला कायची खात्री करतात, तो जिवंत आहे का बघतात, गर्भ कधी कधी 1च्या ऐवजी 2 असू शकतात, कुणाकुणाला लॉटरी लागलेली असते, तसे आहेत का बघता. आणि त्याचबरोबर गर्भ नक्की किती दिवसाचा आहे, पर्यायाने बाळंतपणाची तारीख किती येणार आहे हे कळतं. आणि हो, एक महत्त्वाचा मुद्दा बरं का, कधी कधी एखादं वाट चुकलेल्या लेकराप्रमाणे एखादं एक्टोपिक प्रेग्नन्सी नावाचा प्रकार असतो जो आईसाठी जीव घेणा ठरू शकतो. तसं काही नाही ना याची खात्री करून घेतात. एवढी माहिती तुम्हाला सोनोग्राफीत कळते आणि डॉक्टर तुम्हाला 1 महिन्यानंतर तपासायला बोलवणार. पहिले 7 महिने डॉक्टर तुम्हाला 1 महिन्याच्या अंतराने तपासायला बोलवतात. 8व्या महिन्यात थोडं लवकर 15 दिवसांनी किंवा 1 आठवड्याने बोलवतात. त्याच्याबद्दल तुम्हाला अगदी विवरणपत्र ते देतात तुम्हाला पुढच्या विजिट्स केव्हा याच्यात ते. आणि हां, याच वेळेला जर तुम्हाला शक्य असेल आणि डॉक्टरांनी सजेस्ट केलं तर तुम्हाला रक्ताच्या तपासण्यासुद्धा गरोदर स्त्रीसाठी ज्या गरजेच्या आहेत, जे भारत सरकार सांगतं, जे आंतरराष्ट्रीय सगळ्या संस्था सांगतात त्या करायच्यात. त्या कोणत्या, आपण मागे माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहेच. तर त्या रक्त तपासण्या कोणत्या, CBC म्हणजे रक्तातल्या तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, हिमोग्लोबिन. त्यानंतर रक्तगट तुमचा कोणता आहे, रक्तामध्ये HIV, हेपॅटायटिस B आणि VDRL म्हणजे ब प्रकारची कावीळ, गुप्तरोग आणि एड्स याच्या विषाणू आहेत का. त्याचबरोबर आईच्या शरीरातली थायरॉईडची पातळी ती कशी आहे, ती कमी असेल तर बाळाला अडचणी येऊ शकतात. आईच्या शरीरात साखरेचं प्रमाण कसं आहे, लघवीमध्ये काही दोष आहे का, आणि काही ठराविक भागात तुमच्या रक्तपेशींमध्ये काही दोष आहे का बघण्यासाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस या किमान चाचण्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या महिन्यात केल्या जातात. जर 2ऱ्या महिन्यात तुम्ही केलात तर उत्तमच. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आणि मग 3ऱ्या महिन्यात पुढच्या विजिटसाठी डॉक्टरांच्याकडे जायचं आहे. तर 2रा महिना ह्या प्रवासातला थोडासा त्रासदायक महिना असतो, कारण मळमळ होते, उलटी होते, त्याच्यामुळे कधी कधी नवऱ्याशी भांडण पण होतं. असू द्या, काही हरकत नाही. तुमच्या विवाहात थोडं भांडण, थोडी कुरबुर कधीतरी गरजेची असते. पण 3.5 महिन्यानंतर उलट्या ह्या कमी होणार आहेत. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया 3ऱ्या महिन्यासाठी.